आज मुरबाड तालुक्यातील धानिवली गावामध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं या गावामध्ये मी उपस्थित आहे आणि कालच बातमी समजली का धानिवली गावातील आमचे परमश्री नितीनजी राणे सर यांची मुलगी जी नुकतीच मंथन परीक्षा पास होऊन मुरबाड तालुक्यात पहिली आलेली आहे। शिवाय महत्त्वाची गोष्ट का त्यांची मुलगी ही जिल्हा परिषद शाळा बोरिवली या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि नुकतंच तिचं ब्लॅक बेल्टचं जे शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे। मी स्वतः तिचं सर्टिफिकेट बघितलं, खूप आनंद वाटला आणि त्यामुळे आज भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तिचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे। तसेच महत्त्वाची गोष्ट का ती ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे ब्लॅक बेल्ट नुसती पदवी मिळवली नाही तर तिचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा झाला पाहिजे। जिल्ह्यात पहिला पडला आणि ठाणे जिल्ह्यातून मला वाटते मराठी शाळेतली दुर्मिळ विद्यार्थी असतील तर ते ब्लॅक बेल्ट करतात आणि त्यामुळे मुगाक्षी नितीन राणे हिचं भविष्य खूप उज्ज्वल आहे। भविष्यामध्ये नक्कीच तिला स्पोर्ट्स कोट्यातून चांगल्या प्रकारची उत्तम अधिकारी होण्यासाठी संधी मिळणार आहे। तिने अशाच प्रकारे खेळाकडे लक्ष द्यावं आणि भविष्याची तिची वाटचाल चांगली व्हावी अशा सुद्धा मी तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीनजी राणे सर, राणे मॅडम तसेच आमचे राणे बाबा, संपूर्ण राणे परिवार, ग्रामस्थ मंडळ धानिवली यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आज रक्षाबंधन आहे, भावाला बहिणीने राखी बांधणारा आजचा दिवस आहे आणि त्यामुळे तमाम माझ्या माता भगिनींना सुद्धा मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। आज नारळी पौर्णिमा आहे, कोळी बांधवांचा सण। दर्यामध्ये आज नारळ पडला का हळूहळू पावसाचं प्रमाण कमी होतं, सागर शांत होतो आणि त्यामुळे भविष्यातली कामं सुद्धा आपल्याला वेगाने करता येतं। अशा सगळ्या कोळी बांधवांना सुद्धा मी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। आणि छोटीशी मुलगी आहे, 5वीच्या वर्गात शिकत आहे, अशा अनेक मुलांचा सन्मान सत्कार आपल्या मंचाच्या माध्यमातून आपण करत आहोत। मुगाक्षी सारखंच काम इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा करावं, चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा, त्याचबरोबर खेळाकडे सुद्धा लक्ष द्यावं, कारण हीच मुलगी भविष्यात स्पोर्ट्स कोट्यातून एक चांगल्या प्रकारची अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही। आईवडिलांचं मार्गदर्शन आहे, काका काकी सगळ्या घरातल्या परिवाराचं मार्गदर्शन आहे आणि माझा सुद्धा तिला आशीर्वाद आहे आणि या निमित्तानं तिचा एक छोटासा सन्मान करत आहे। तिचं मी मनापासून